नमस्कार, मी सुरेश चिरडे. आपण पाहतात महाराष्ट्र 24 न्यूज. लायगव्हाण क्रमांक 2 येथील सभागृहाला लावलेले कुलूप उघडा. शेकडो महिला व पुरुषांची गट विकास अधिकारी यांच्याकडे मागणी. दिग्रस तालुक्यातील मांडवा ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या लायगव्हाण क्रमांक 2 येथील सभागृहास कोणतेही कारण नसताना प्रशासनाने कुलूप लावले. ते कुलूप खोलून गावकऱ्यांना सामाजिक धार्मिक कार्य करण्यास देण्यात यावे या मागणीकरिता लायगव्हाण येथील शेकडो महिला व पुरुषांनी गट विकास अधिकारी रमेश खारोडे यांच्याकडे निवेदन दिले. सांस्कृतिक भवनास कुलूप का लावले याबाबत आपणास माहिती नसून योग्य ती चौकशी करून निर्णय घेणार असल्याचे गट विकास अधिकारी रमेश खारोडे यांनी म्हटले. तर गेल्या 5 वर्षात एकही ग्रामसभा झाली नसल्याचे लायगव्हाणच्या नागरिकांनी सांगितले. यावेळी महिला व पुरुषांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या. संस्कृत भवन आहे, तिथं टाला नाही, काही नाही, सगळं पूर्ण साफसफाई आहे. पण ते काय म्हणते आम्हाला टाला लावायचं, आम्हाला खाली करून पाहिजे. माझं म्हणणं कसं आहे, ग्रामपंचायत कसं आहे मांडवीची, मग पूर्ण ज्याला टाला लावायचं इथंच टाला का लावला तुम्ही असं ग्रामपंचायत आमचं सांग नाही द्यायला. त्याला कोणी लावला? ते ग्रामसेवक ग्रामपंचायत लोक आले तिथं. सरपंच काल आले ते 4 वाजता. नाही ग्रामसभा कधी झाली? झालीच तर ग्रामसभा झाली नाही. किती वर्षापासून, किती महिन्यापासून? माहितच आहे ग्रामसभा, माहितच नाही आमच्या मांडवीत. साहेबांनी एवढी हाय माहिती आहे की आमची ते टाला खोलून द्यायचा. हा नाही तर पूर्ण टाळे लावायचे. जेवढे ग्रामपंचायत मध्ये आहे ना ते भवन आहेत ना, पूर्ण टाळा लावायचा. आमच्या गावाचा टाला खूप. मंगेश अवधूतराव इंगोले, राहणार लायगव्हाण. लायगव्हाण गाव हे साहेब पुनर्वसन आहे आणि अरुणावती मार्फत आम्हाला शासनामार्फत जो सांस्कृतिक भवन हॉल मिळालेला आहे, तिथे एका व्यक्तीने तक्रार ग्रामपंचायतीला करून त्या हॉलला कुलूप लावण्यात आलेलं आहे. ग्रामपंचायतीने काल ग्रामसेवक साहेब आणि ग्रामपंचायतचे कर्मचारी यांनी येऊन त्या ठिकाणी कुलूप लावलेलं आहे. आमची मागणी एकच आहे की त्याची सखोल अशी तपासणी करावी, गावात सर्व लोकांची माहिती घ्यावी की जो तक्रार करणारा व्यक्ती आहे त्याला त्रास काय आहे आणि जो सार्वजनिक हॉल आहे, सांस्कृतिक भवन आहे, हे गावातले सगळे गरीब लोक आहे. यांच्या कार्यासाठी ते आम्हाला त्या ठिकाणी सरकारने बांधून दिलेलं आहे. बरं, तिथं कोणाचं वैयक्तिक अस्तित्व नाही, कोण अतिक्रमण केलेलं नाही आहे. तरी हे ज्या हॉलला अतिक्रमण नाही त्या हॉलची तक्रार आहे. आमची मागणी एकच आहे की साहेबांना की जसं आमच्या हॉलला कुलूप लावलं, एक तर ते कुलूप खोलून द्यावं किंवा मग ग्रामपंचायतच्या अंडरमध्ये जेवढी काही सभागृह असतील, जेवढे काही हॉल असतील, त्या संपूर्ण हॉलला कुलूप लावण्यात यावं. तर आमचा या गावात कोणीच ब्राह्मण नाही, सर्व जातीचे समाज या ठिकाणी आहेत. आणि आमची विनंती आहे की आम्हाला न्याय पाहिजे. फक्त काही लढाचं नाही. तुम्ही एक तुमच्या गावातले सुशिक्षित आहे, ग्रामसभा कधीच होत नाही का? नाही, केव्हापासून? कारण हे जर नाही झालं तर आम्ही पुढं म्हणजे अमर उपोषणालाही बसू शकतो. आमची सगळीच तयारी आहे. एकच मागणी आहे तुमची सध्या, ते हॉल खोलून द्यावा, सगळ्याला समान न्याय द्यावा. ग्रामपंचायत मांडवा अंतर्गत लायगाव येथील नागरिकांचं सभागृहाला कुलूप लावल्याबाबतचं निवेदन मला आज प्राप्त झालेलं आहे. सदरचं सभागृह आहे हे ग्रामपंचायतच्या मालकीचं आहे आणि या संबंधाने स्वतः तपासून विस्तार अधिकाऱ्यामार्फत घेण्यात येईल आणि नियमाप्रमाणे ग्रामपंचायतीला कार्यवाही करण्याबाबत आदेश देण्यात येतील. आदेश दिला होता का ते बंद करा? नाही, असा काही आदेश देण्यात आलेला नाही. हे ग्रामपंचायतचं सभागृह आहे, ते ग्रामपंचायत निर्णय घेऊ शकते. आता काय झालंय, आपल्याकडे निवेदन आलेलं आहे, तपासून घेण्यात येईल आणि नियमानुसार ग्रामपंचायतला आदेश देण्यात येतील. आमच्या पुढील बातम्याच्या अपडेट मिळवण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा. धन्यवाद.